मित्रांनो, मी बळीराज झोटे, चंद्रपूर. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आणि ओबीसी जनगणना समितीचं मुख्य संयोजक, मुख्य संघटक म्हणून मी काम करतो आहे. बहुजन संघटकनी मला दुसऱ्यांदा त्यांच्या चॅनलवर लाईव्ह यायची संधी दिली, त्याबद्दल मी बहुजन संघटकचे संपादक यांचे आभार मानतो, त्यांच्या टीमचे आभार मानतो. मला जो आज विषय दिलेला आहे, वर्तमान केंद्र सरकार आणि देशाच्या समोरील, देशाच्या नागरिकांच्या समोरील प्रश्न, याविषयी मला बोलायचं आहे. मी माझ्या पद्धतीने या विषयाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करील. मित्रांनो, राजकीय व्यवस्था, या राजकीय व्यवस्थेचं काम जनतेचं कल्याण करणं, नागरिकांचं कल्याण करणं, जे विविध घटक आहे देशाचे, त्यांच्या कल्याणाच्या योजना आखणं, त्यांच्यापर्यंत त्या कशा पोहोचतील, त्याची अंमलबजावणी होतील, याचा प्रयत्न करणं आणि लोकांच्या जीवनामध्ये उत्थान होईल, प्रगती होईल, या पद्धतीचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे. आपण बघतोय, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञान आणि धन या दोन गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. धन आहे परंतु ज्ञान नसेल तर काय अवस्था होते? धनामुळे माणूस एकदम मुजोर होतो, ज्याला आपण गावठी भाषेत माजतो असं म्हणतो. त्याला त्या पैशाची गुरमी चढते आणि त्याला असं वाटतं की माझ्यासारखं श्रीमंत आता कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे त्या पैशाचा उपयोग, त्याला ज्ञान नसल्यामुळं तो लोकांचे हक्क अधिकार हिरावण्यासाठी त्या धनाचा उपयोग करतो आणि त्यामुळे मग तो समाजामध्ये अप्रिय होतो, समाजाच्या रोषाला तो कारणीभूत होतो. दुसरीकडे ज्ञान आहे परंतु धन नसेल, गरिबाचं ज्ञान कितीही चांगलं असलं तरी त्याचं कोणी ऐकत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष देते. पण इतकं ज्ञान असून उपयोग काय? तर त्याच्यामुळे त्याच्या ज्ञानाच्या डेप्थकडे लोक लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळेही त्या ज्ञानाला अर्थ उरत नाही. म्हणून साधारणतः माणसाला जीवन जगण्यासाठी थोडंसं धन आणि थोडंसं ज्ञान लागते. जेवढं ज्ञान जास्त असतील तेवढं त्या माणसाचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होते. मग आज या दृष्टिकोनातून वर्तमान केंद्र सरकार मागील 10 वर्षापासून ज्या योजना राबवत आहे, जी काही कायदे मंजूर केलेले आहे, जी काही धोरणं राबवत आहे, या सगळ्या धोरणांमुळे लोकांच्या जीवनात किती सकारात्मक बदल झालेला आहे याचा आपण विचार केला पाहिजे. कारण भारतीय संविधान हे लोककल्याणकारी संविधान आहे. या भारतीय संविधानाने जे काही लोकांना हक्क अधिकार दिलेले आहे, सरकारला हक्क अधिकार दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं लिहित असताना राजा हा कल्याणकारी असला पाहिजे. बाबासाहेबांचं संसदेमधलं म्हणजे विधी याच्यामधलं जे शेवटचं भाषण आहे, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं आहे की हे संविधान कितीही चांगलं असलं परंतु त्याची अंमलबजावणी करणारं नेतृत्व नसेल, सरकार नसेल तर या संविधानाला काही अर्थ उरणार नाही. परंतु संविधान नसलं परंतु नेतृत्व प्रामाणिक असलं, लोकाभिमुख असलं, लोकांचे प्रश्न सोडवणारं असलं, देशाच्या उत्थानाचा विचार करणारं असलं तर संविधानाचीही गरज भासत नाही. अमेरिकेचं संविधान अतिशय छोटंच आहे, 7-8 ओळीचं संविधान आहे. लोक समजदार आहे, त्याच्यामुळं तिथे लोक कल्याणाच्या योजना सरकार राबवत असतात. तसंच इंग्लंडचंही संविधान आहे. परंतु भारताचं संविधान बाबासाहेबांना एवढं मोठं का लिहावं लागलं? 395 कलम, परिशिष्ट, हे सगळं का लिहावं लागलं? तर या देशामध्ये ज्या व्यवस्थेने हजारो वर्ष राज्य केलं आणि सत्ता राबवली
ही सत्ता राबवत असताना इतर समाजाला, इतर समाज घटकांना धनापासून आणि ज्ञानापासून, पहिल्यांदा ज्ञानापासून वंचित केलं, दूर सारलं, आणि नंतर आपोआपच तो समाज धनापासून दूर सारला गेला, हे आपण चित्र बघतो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, त्यावेळेस बाबासाहेबांकडे राज्यघटना लिहिण्याची जिम्मेदारी आल्यानंतर बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला. म्हणून या देशातले राज्यकर्ते म्हणून जे निवडून येतील, जे सत्तास्थानावर येतील, त्यांची मानसिकता कशी राहणार याचा सगळा विचार करून बाबासाहेबांनी या संविधानामध्ये सगळ्या गोष्टी विस्तृतपणे लिहिलेल्या आहे. भारतीय लोकशाहीचे जे खांब आहे, ते कायदे मंडळ कायदे करण्याचं काम करते, मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करते, न्याय व्यवस्था, न्यायालय या सगळ्यांवर निगराणी ठेवण्याचं काम करते. संविधानानुसार जर एखादं सरकार काम करत नसेल, कायदे करत नसेल, लोकहिताचे निर्णय घेत नसतील, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम बाबासाहेबांना न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित होतं. आणि या सगळ्या तिन्ही गोष्टी जर कायदे करणारे चुकत असतील, अंमलबजावणी करणारे चुकत असतील, किंवा न्यायालय लोकांना न्याय देण्यामध्ये चुकत असेल, तर लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे तो म्हणजे वर्तमानपत्रे, प्रसार माध्यमांचं हे काम आहे की त्यांनी सरकारला त्यांची चूक त्यांच्या नजरेस आणून दिली पाहिजे आणि सरकारकडून लोकहिताची कामं करून घेतली पाहिजे. परंतु आज चित्र या मागील 10 वर्षामध्ये अगदी उलट दिसते आहे. त्याच्यामुळे भारतीय संविधान हे अतिशय धोक्यात आलेलं आहे. काय केलं सरकारने? जनतेच्या विकासाच्या दृष्टीने कोणती कामं केली? मी जसं तुम्हाला आता सांगितलं की धन आणि ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने कुठल्या योजना राबवल्या. आपल्याला असं दिसेल की सरकारने कुठल्याही प्रकारच्या योजना या पद्धतीच्या सरकारने राबवलेल्या वर्तमान केंद्र सरकारने, बीजेपीच्या नेतृत्वातील, मोदीजीच्या नेतृत्वातील सरकारने राबवलेल्या नाही. शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचा मोठ्या प्रमाणावर सपाटा लावलेला आहे. विद्यापीठांची अवनती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्राध्यापकांच्या नियुक्त्या होत नाही. प्राध्यापकांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारची जी विद्यापीठ आहे तिथे संविधानानुसार SC ST OBCंना प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. फक्त सवर्ण समाजाची लोक तिथे निवडल्या जात आहे. अधिकारी सुद्धा त्याच पद्धतीने निवडल्या जात आहे. आज मोठ्या प्रमाणावर जे MPSC UPSC साठी जे परीक्षा देणारी लोक आहे, IAS IPS आणि इतर कॅडरचे जे लोक आहे, त्या पास झालेल्या, उत्तीर्ण झालेल्या लोकांना प्रामुख्याने SC ST OBCच्या लोकांना नियुक्त्या दिल्या जात नाही आणि कोलॅटरल पद्धतीने डायरेक्ट सगळ्या म्हणजे नियुक्त्या केल्या जात आहे अधिकाऱ्यांच्या, आणि त्या फक्त सवर्ण समाजातल्या लोकांच्या केल्या गेलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने ही जी व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे, या प्रशासन व्यवस्थेला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न हे सरकार, वर्तमान केंद्र सरकार करत आहे. विधिमंडळाची तर फारच वाईट अवस्था आहे. तिथे विरोधकांना दिल्या जात नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही बोलायला लागले तर या सरकारचे जे काही उल्लडबाज संसद सदस्य निवडून गेलेले आहे ते वारंवार अडथळा आणतात. अनेक लोक, म्हणजे तुम्ही बारकाईने जर हे केलं, ऑब्झर्वेशन केलं, तर सभापतीच्या स्थानावर असलेली लोक सुद्धा किंवा कधी कधी सभापती सुद्धा दुसरेच विषय मध्ये हस्तक्षेप करतो आणि सभासदांना बोलू देत नाही. हो, या जगाच्या इतिहासामध्ये भारताच्या संसदेचे 148 सदस्य एकाच दिवशी निलंबित केल्या जाते. त्यामुळं भारतीय संसदीय लोकशाही किती धोक्यात आली आहे. आणि हे सगळं केल्यानंतर उद्योगपतींच्या हिताचे कायदे त्या संसदेमध्ये मंजूर केल्या जाते, ही अधिक त्यापेक्षाही भयानक स्थिती आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या वर फार मोठ्या
जबाबदाऱ्या पुढच्या काळात येत आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की धन लोकांकडे कशा पद्धतीने येतील, एक तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. सरकारने सांगितलं की दरवर्षी 2 करोड लोकांना आम्ही रोजगार देऊ निवडून आलं तर. मोदीजींनी सांगितलं होतं 2014च्या निवडणुकीत. काय अवस्था आहे? सरकारच्या अखत्यारीतील जे विविध विभाग आहे या सगळ्या विभागांमध्ये लाखो पदं रिक्त आहे, भरल्या जात नाहीये. का भरल्या जात नाहीये? तरी SC ST OBCच्या लोकांना भरावं लागेल, त्यांना रोजगार द्यावा लागेल, त्यांची नियुक्ती करावी लागेल, त्यांना प्रतिनिधित्व द्यावं लागेल, म्हणून हे सगळं भरल्या जात नाहीये. मग 2 करोड रोजगार देण्याची गोष्ट तर दूरच. हा देश, भारताची जी लोकसंख्या आहे आज 140 करोड, हे 140 करोड म्हणजे भारताजवळ 280 करोड मेंदू आहे. म्हणजे 140 करोड मेंदू आहे आणि 280 करोड हात आहे. या 140 करोड मेंदूचा आणि 280 करोड हाताचा जर सरकारने उपयोग करून घेतला तर या देशाचं कल्याण होऊ शकते. परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही. मेंदूंचा तो उपयोग केला जात नाही आमच्या बहुजन समाजाच्या. मेंदू फक्त बहुजन समाजाचे जे 80-85% कष्टकरी लोक आहेत, त्या 80-85 कष्टकरी लोकांना निठल्ल कसं करता येईल, त्यांना ज्ञानापासून धनापासून वंचित कसं करता येईल, यासाठी व्यवस्थेवर असलेली लोक आपल्या मेंदूंचा उपयोग करतात आणि या देशातल्या बहुसंख्य समाजाला या सगळ्या गोष्टींपासून, ज्ञानापासून, धनापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. रोजगार पद रिकामी आहे परंतु पद भरल्या जात नाही. जे पब्लिक सेक्टर युनिट आहे, सार्वजनिक उद्योग आहे, या सार्वजनिक उद्योगांमध्ये असंख्य संधी आहेत, नोकऱ्या आहेत, परंतु हे सगळे सार्वजनिक उद्योग वर्तमान केंद्र सरकार, वर्तमान प्रधानमंत्री आपल्या मित्रांना विकत आहे, उद्योगपतींना विकत आहे, कवडीमोल भावाने विकत आहे. आणि अशा पद्धतीने या सगळ्या पब्लिक सेक्टर युनिटमध्ये, सार्वजनिक उद्योगांमध्ये जे प्रतिनिधित्वाचं धोरण आहे, आरक्षणाचं धोरण आहे SC ST OBC साठी, त्याची अंमलबजावणी केल्या जाऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न वर्तमान केंद्र सरकार करत असल्याचं आपल्या सगळ्यांना दिसते आहे. आणि म्हणून फार जिकडे म्हणजे जी भारताची जी शक्ती आहे, 140 करोड मेंदू आणि 280 करोड हात, याला जर कामच देणार नाही तर देश जगात 1 नंबरचा होणार, नंबर 1 ची अर्थव्यवस्था होणार, प्रगत होणार. अशा जे लोक फोकनाड्या मारत आहे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आहे. त्यांचे एक विशिष्ट वर्गातले सवर्ण वर्गामधली लोक, सवर्ण जातींची लोक पुढे जातील, परंतु पूर्ण देश मात्र पुढे जाणार नाही. आणि मग ज्या देशामध्ये बहुसंख्य समाज हा ज्ञानापासून, धनापासून वंचित राहील, तो देश जगामध्ये नंबर 1चा कसा होईल? त्या देशातल्या सर्वसामान्य लोकांचे जगण्याचे प्रश्न जर शिल्लक राहतील, त्यांच्या आत्मसन्मानाचे प्रश्न शिल्लक राहतील, त्यांच्या प्रतिनिधित्वाचे प्रश्न शिल्लक राहतील, ते गरीब राहतील, ते अविद्येने ग्रासलेले राहतील, त्यांचा दैनंदिन बहुतांश वेळ स्वतःच्या उपजीविकेची साधनं शोधण्यात जातील, तर देश जगामध्ये विकसित कसा होईल? प्रगत राष्ट्रांसोबत स्पर्धा कशी करेल? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे. दुसरं, आपली जी अर्थव्यवस्था आहे, ही लोकांना जी रोजगार देण्याची जी स्थिती आहे, कोणत्या क्षेत्रात आहे? एक आहे सरकारी नोकऱ्या. सरकारी नोकऱ्या त्या भरल्या जात नाही. तिथे लाखो पद रिक्त आहे परंतु भरल्या जात नाही, म्हणजे संधी दिल्या जात नाही. आम्हाला बहुजन समाजाच्या लोकांना कारकून सुद्धा केल्या जात नाही, त्याला अधिकारी सुद्धा केल्या जात नाही. दुसरी आहे नोकऱ्या देण्याची जी संधी आहे किंवा रोजगार देण्याची संधी आहे, ती पब्लिक सेक्टर युनिट, जे सार्वजनिक उद्योग आहे, या सार्वजनिक उद्योगांमध्ये काय अवस्था आहे? विकल्या जात आहेत. मोठमोठे सार्वजनिक उद्योग खाजगी उद्योगपतींना विकल्या जात आहे आणि तिथेही या बहुजन आणि ऑटोमायझेशन होत आहे. सगळं यंत्र पद्धतीचा अवलंब होत आहे कारखान्यांमध्ये. यंत्राचा अवलंब होत असल्यामुळे मॅन पॉवर कमी आहे
मग तिथेही बहुजन समाजाच्या लोकांना नोकऱ्या देण्यात येत नाही. तिथे वरचे जे वरिष्ठ अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी मात्र त्यांच्या नियुक्त्या होत आहे, परंतु खाली जी जी कामं आहे, चातुर्वर्ण व्यवस्थेतली जी तिसऱ्या आणि चौथ्या वर्गातली साधारणतः जी कामं आहे, ही श्रमाची जी कामं आहे, ही श्रमाची कामं करणाऱ्या लोकांना सुद्धा नोकऱ्या दिल्या जात नाहीये. त्याच्यामुळं हे जे दोन्ही क्षेत्र आहे, एक सरकारी नोकऱ्यांचं क्षेत्र, दुसरं सार्वजनिक उद्योगांचं क्षेत्र, या दोन्ही ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी बहुजन समाजाच्या हिरावल्या जात आहे. तिसरं जे क्षेत्र आहे हे शेतीचं क्षेत्र आहे. शेतीच्या क्षेत्राची काय अवस्था आहे आम्ही सगळे बघतोय. शेतीच्या क्षेत्रामध्ये आज ज्या वर्तमान केंद्र सरकारने 2014च्या निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं होतं की जर आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला दुप्पट भाव देऊ, शेतमालाचे भाव वाढवून देऊ आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आज काय अवस्था आहे? 2014, 15, 16च्या दरम्यान जो कापूस 10,000, 9,000 रुपये क्विंटल विकला जात होता, आज 6,000, 6,500 रुपये क्विंटल विकला जात आहे. जे सोयाबीन 6,000, 7,000 रुपये, 8,000 रुपये क्विंटल विकल्या जात होतं, ते आज 4,000 रुपये विकल्या जात आहे. सगळ्या शेतमालाचे भाव पाडलेले आहेत आणि शेतमालाचे भाव पडल्यामुळे आणि शेतीचा खर्च वाढलेला आहे. मजुरीचा खर्च वाढला आहे, खतांचा खर्च वाढला आहे, पेस्टिसाइडचा खर्च वाढला आहे, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढलेला आहे. बाजारामध्ये शेतात पिकलेल्या वस्तू बाजारात नेण्यासाठी म्हणून जे डिझेल आणि पेट्रोल याचा साधारणतः उपयोग होतो, त्या डिझेल पेट्रोलचे भाव हे गगनाला भिडलेले आहे. आणि तिथेही जे एकूण जर बघितलं आपण 2014च्या तुलनेत सर्व गोष्टींचा खर्च हा दुप्पट झालेला आहे आणि शेतमालाचे भाव मात्र हे अर्ध्यावर आलेले आहे किंवा 2014च्या तुलनेत ते 60%, 65%, 50% अशा पद्धतीने कमी झालेले आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे या देशातला जो तिसरा वर्ग आहे, मी आता सांगितलं, जिथे नोकरीच्या संधी, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, ती म्हणजे शेती. या शेतीची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. बघा, काही वर्षापूर्वी, एक 3-4 वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. काय, कशासाठी केलं होतं? की MSP, शेतकऱ्यांच्या शेतमालाला MSP मिळालं पाहिजे. सध्याही आताही वर्तमानमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्यांची मागणी मुख्य काय की MSP मिळालं पाहिजे. परंतु MSP ची मागणी वारंवार करून सुद्धा आणि सरकारने मागच्या आंदोलनाच्या वेळेस तसा कायदा करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा MSPचा कायदा केलेला नाही. दुसरीकडे ज्या बाजार समित्या आहे, या बाजार समित्यांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आपला माल त्या बाजार समित्यामध्ये आणून लिलावाच्या माध्यमातून त्या बाजारात जे दलाल आहे किंवा जे आडते व्यापारी आहे त्यांना एका ठिकाणी बोली लावण्याची संधी दिल्या जाते त्या बाजार समित्यामध्ये. तेव्हा बाजार समित्यांचं सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न हा सध्या सुरू आहे. आता तर महाराष्ट्र सरकारने आता मागच्या सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या बाजार समित्या बंद होत्या. कशासाठी बंद होत्या? तर बाजार समित्यांमध्ये आता प्रशासक नेमण्याचा आणि प्रशासकाला सगळे अधिकार देण्याचा प्रयत्न वर्तमान राज्य सरकार आणि मग एकूण केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार हे सगळं सुरू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे, वाईट झालेली आहे. आणि म्हणून रोजगाराची जी संधी या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीच्या माध्यमातून लोकांना मिळाली असती, तिथे सुद्धा अतिशय वाईट अवस्था आहे. या देशामध्ये भिकारी सुद्धा कधी आत्महत्या करताना दिसत नाही, परंतु शेतकरी मात्र रोज आत्महत्या करतोय. एकीकडे शेतकऱ्यांना बळीराजा म्हणायचं, एकीकडे शेतकऱ्यांना खूप झाडावर चढवायचं, या देशातली सगळी अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांशिवाय अपूर्ण आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना मारायचं. अशा पद्धतीचं धोरण वर्तमान केंद्र सरकार राबवत आहे. हे का? तर भारतामध्ये जे शेत जमीन आहे, भारतात जो सूर्यप्रकाश आहे, भारतात जी पाण्याची निसर्गाची जी व्यवस्था आहे, भारताकडे मुबलक जमीन आहे आणि 12ही महिने
उत्पन्न घेता येईल अशा पद्धतीची शेत जमीन आहे. त्याच्यामुळे या शेत जमिनीवर जगामधल्या उद्योगपतींची नजर गेलेली आहे आणि त्यात भारतामधले जे उद्योगपती आहे, अंबानी आहे, अदानी आहे, हे सगळी मोदी मित्र आहे, सरकारचे मित्र आहे, हे लोक या सगळ्याच्या माध्यमातून शेतीवर कब्जा करण्याचा आणि हा शेतीचा उद्योग आपल्या ताब्यात घेण्याचा, शेती उत्पादित मालाचा व्यापार आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो आहे. शेतकरी त्रस्त झाला, शेतकऱ्यांना दिवस रात्र काम करून जर त्याला उत्पन्न मिळालं नाही, त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण झाल्या नाही, तो कर्जबाजारी झाला, तर तो आज ना उद्या शेती सोडेल आणि मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून या सगळ्या शेती आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी, वेठबिगार म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकार खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे. बघा, अदानी अंबानी यांच्या ज्या कंपन्या आहे, हे काही अदानी अंबानी येऊन शेतीमध्ये राबणार नाही, परंतु आज जो शेतकरी आहे त्याच शेतकऱ्याला काहीतरी मामूली पैसे देऊन या सगळ्या शेती आणि त्याच्याकडून त्या सगळ्या लुबाडण्याचा प्रयत्न हा वर्तमान केंद्र सरकार करत आहे. आणि त्याच्यामुळे शेतीची अतिशय वाईट अवस्था आहे. तुम्ही बघा, 2015 मध्ये 200 रुपये किलोची तूर डाळ खाल्ली. आजही 2 दिवसापूर्वी मी बघितलं, 180 रुपये किलोची, 170 रुपये किलोची तूर डाळ रिटेल मार्केटमध्ये आहे. आता हे असं का होते आहे, तर जे व्यापाऱ्यांना पूर्वी मिनिमम स्टॉक जो होता हा काही मर्यादेपर्यंत ठेवण्याची मुभा होती, त्याच्यावर जर त्यांनी स्टॉक ठेवला तर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही केल्या जायची. परंतु आज तसं नाही आहे. व्यापाऱ्यांना मुभा दिलेली आहे, वाटेल तेवढा तो स्टॉक ठेवू शकतात, मोठमोठी गोडाऊन बांधू शकतात आणि काय काय म्हणून. मग सगळं जर असं जर झालं तर सामान्य ग्राहकांना, म्हणजे जेव्हा शेतीमध्ये माल पिकतो त्यावेळेस त्याचे भाव पाडले जातात आणि मग ते श्रीमंत लोक, श्रीमंत व्यापारी, अदानी अंबानी सारखे लोक हे सगळे मोठ्या प्रमाणात पैसा लावतो. पैसा काही त्यांचा नाही आहे, तो बँकांचा पैसा आहे, आमच्या सार्वजनिक बँकांचा आहे. त्यांना सरकार लोन देते मोठ्या प्रमाणात, त्यांचं कुठलंही तारण नसते. सगळा पैसा या उद्योगपतींसाठी वापरला जातो आणि मग हे लोक अशा पद्धतीने ज्या वेळेस शेतकऱ्यांचा माल शेतामध्ये बाजारात येतो त्यावेळेस शेतमालाचे भाव पाडले जातात, त्याची साठवणूक केल्या जाते आणि नंतर ती सगळी जेव्हा शेतकऱ्यांचा माल हा बाजारपेठेतून गायब होतो त्यावेळेस मात्र ते भाव वाढवले जाते आणि ग्राहकांची मग लूट केल्या जाते मोठ्या प्रमाणावर. आणि आपल्याला काय सांगितले जाते की आता शेतमालाची आवक कमी झाली आहे म्हणून शेतमालाचे भाव वाढलेले आहे. वास्तविकता तशी नाही आहे. ज्यावेळेस शेतमालाची आवक होती त्यावेळेस व्यापाऱ्यांनी, मोठ्या उद्योगपतींनी तो माल आपल्या गोडाऊन मध्ये कमी भावात खरेदी करून तो गोडाऊन मध्ये ठेवला आणि नंतर जेव्हा शेतकऱ्यांकडचा माल संपला तेव्हा त्यांनी, व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वस्तूचा भाव वाढवून तो मार्केटमध्ये आणला आणि अशा पद्धतीने सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट केलेली आहे. आजही आपल्याला दिसते आहे. 2014 मध्ये 60 रुपये 65 रुपये किलो असलेलं सोयाबीन तेल आज तिथं 150 रुपयापर्यंत गेलं होतं. आता हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं ते 94-95 रुपयापर्यंत आलेलं आहे. सगळ्या मालाची अशीच अवस्था आहे. निवडणुकीचं वर्ष आहे 2024. एकदा 2024 ची निवडणूक झाली आणि पुन्हा जे मोदीजी जर निवडून आले, त्यांचा पक्ष जो निवडून आला, तर या देशातल्या सर्वसामान्य लोकांनी सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे शोषणासाठी तयार राहावं. बघा किती अतिशय वाईट अवस्था आहे. सरकारचं जे बजेट आहे, केंद्र सरकारचं बजेट, मी आजच बातमी वाचली की मागच्या महिन्यामधलं जीएसटी 1,68,00,000 करोडचं केंद्र सरकारला जमा झालेलं आहे. हे जीएसटी कोण देतं? शेवटचा ग्राहक. उत्पादक नाही देत. उत्पादक तो जो काही रॉ मटेरियल घेतोय त्या रॉ मटेरियल वरून तो आपला नफा ठेवून, म्हणजे एखादी वस्तू त्यांनी जर 50 रुपयाला घेतली आणि तो जर 60 रुपयात विकत असेल तर वरच्या 10 रुपयावर, त्याच्या नफ्याच्या 10 रुपयावर त्याला जीएसटी भरावा लागतो. परंतु अशा पद्धतीने तो वेगवेगळ्या स्तरावरून
तो माल जसजसा पुढे सरकत जातो आणि जो जो मध्यस्थ तिथे येतो तो प्रत्येक मध्यस्थ स्वतःचा नफा ठेवून त्याच्यावर तो जो काही नफा कमावतो त्या नफ्यावर त्याला जीएसटी द्यावा लागतो आणि सर्वात शेवटी सगळ्या म्हणजे उत्पादकापासून सगळ्यांच्या जीएसटीचा जो भार आहे हा ग्राहकांवर पडतो, थेट पडतो. ग्राहक सगळ्यांची जीएसटी शेवटी देतो आणि मग वस्तू अशा पद्धतीने महाग होतात. मग हा सगळा जो पैसा गोळा होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोकांकडून, मी नेहमी म्हणतो की भिकारी सुद्धा जीएसटी देतो. आपली माध्यम प्रसार माध्यम सांगते की सरकारला टॅक्स गरीब लोक देत नाही. कोण म्हणतंय? गरीबातला गरीब भिकारी सुद्धा सरकारला टॅक्स देतोय. तुम्ही जर आपल्या केसाला तेल लावता तर टॅक्स देता, चष्मा घातलाय मी टॅक्स देतोय, मी शेविंग करतोय मी टॅक्स देतोय, मी टी शर्ट बनियन घातलाय टॅक्स देतोय, पेन माझ्या खिशाला असेल मी टॅक्स देतोय, पॅन्ट घातलाय टॅक्स देतोय. म्हणजे मी उपभोक्ता म्हणून ज्या ज्या वस्तूंचा वापर करतोय त्या प्रत्येक गोष्टींवर मी टॅक्स देतोय. पूर्वी धान्यावर जीएसटी नव्हतं, परंतु या वर्तमान केंद्र सरकारने धान्यावर सुद्धा जीएसटी लावलेला आहे. गव्हावर, तांदळावर, गव्हाच्या पिठावर सुद्धा जीएसटी लावलेला आहे आणि अशा पद्धतीने सामान्य नागरिकांचं, सामान्य लोकांचं कडून पैसा वसूल करून हे सरकार ते सगळं उद्योगपतींना वाटण्याचं काम करत आहे. म्हणून अतिशय देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही जी अर्थव्यवस्था अतिशय वाईट अवस्थेत आहे. अहो देशावर 205 लाख करोडचं विदेशी कर्ज झालेलं आहे. देशांतर्गतलं वेगळंच पुन्हा, परंतु विदेशी कर्ज 205 लाख करोडचं. 2000 म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा वाजपेयीचं सरकार आलं त्यावेळेस साधारणतः 97 म्हणजे 54-55-52 करोडचं जे 54-52 लाख करोडचं जे कर्ज होतं ते 99 मध्ये वाजपेयी सरकार आल्यानंतर 2004 पर्यंत ते 97-98 लाख करोड पर्यंत गेलं. नंतर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारने ते पुन्हा 54,000 करोड पर्यंत आणलं, 54 लाख करोड पर्यंत आणलं. म्हणजे ज्यावेळेस 2014ला मोदीजी प्राईम मिनिस्टर झाले त्यावेळेस या देशावर 54 लाख करोडचं विदेशी कर्ज होतं. आज घडीला या 10 वर्षामध्ये मोदीजींनी इतकं कर्ज या देशावर कर्जबाजारी करून ठेवलं आहे की देशाचं कर्ज मागच्या महिन्यापर्यंत 205 लाख करोडचं. म्हणजे एकीकडून जीएसटीचा एवढा प्रचंड पैसा येतो, दुसरीकडून विदेशी कर्जांच्या माध्यमातून एवढा पैसा येतो. हा सगळा पैसा जातो कुठे? काय इरिगेशनच्या सोयी झाल्या? तुम्हाला कुठेही दिसणार नाही. शिक्षणाच्या सोयी झाल्या? तुम्हाला कुठेही दिसणार नाही. स्वास्थ्याच्या सोयी झाल्या? तुम्हाला कुठेही दिसणार नाही. मग जे बेसिक आहे सामान्य म्हणजे सार्वजनिक उद्योग उभारल्या गेले आहे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. उलट तर सार्वजनिक उद्योग विकणं सुरू आहे. मग हा पैसा जात कुठे आहे? प्रचंड करप्शन सुरू आहे. या सगळा पैसा उद्योगपतींच्या आणि राजकीय नेत्यांच्या खिशात जातोय. अहो केवढं मोठं उघड भ्रष्टाचार की आता जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की निवडणुकीचे जे बॉन्ड आहे, बॉन्ड राजकीय पक्षांसाठी, या बॉन्डच्या माध्यमातून सत्ताधारी बीजेपी सरकारने या सगळ्या उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या घेतलेल्या आहे. त्यांची नावं जाहीर झालेली नाही. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे निवडणूक आयोगाला किंवा सगळी तुम्ही माहिती गोळा करा आणि कोणी किती पैसे दिले या बॉन्डच्या माध्यमातून, कोणत्या पार्टीला किती पैसे दिले, कोण उद्योगपतींनी पैसे दिले, हे सगळं या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाका. उघड भ्रष्टाचार आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे. या कोविडच्या काळात सगळा प्राईम मिनिस्टर केअर फंड म्हणून जो पैसा गोळा झाला कुठे गेला, किती पैसा गोळा झाला, किती खर्च झाला, कुठे झाला, याचं काहीही मोजमाप नाही आहे, त्याची कुठेही वाच्यता नाही. म्हणजे प्रचंड उघड भ्रष्टाचार. एवढं भ्रष्टाचारी सरकार आजपर्यंत जगात कुठलंही नसेल, एवढं सध्या वर्तमान केंद्र सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. प्रत्येक पावलागणिक भ्रष्टाचार. अरे आता हे निवडणुकीचं वर्ष आहे, हे सगळे उत्सव सुरू आहे, मोठ्या प्रमाणात उत्सव सुरू आहे. म्हणजे काम काहीच नाही. सरकारने जर काम केलं असेल, घोडे बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तो मोदीजी म्हणतात की अब की बार 400 पार. माझ्या डोक्यात आलं की अब की बार 400 में हार. त्यांना दिसते आहे की सरकार जे 10 वर्षापर्यंत ज्या पद्धतीने चाललं आहे, ज्या लोकांसाठी त्यांनी चालवलेलं आहे, उद्योगपतींसाठी चालवलं आहे, सामान्य माणसाची शोषण करण्यासाठी चालवलं आहे, त्याच्यामुळं त्यांना दिसून राहिलं आहे
की अबकी बार 400 पार नाही, अबकी बार 400 में हार, असं चित्र त्यांना दिसत आहे. म्हणून मग ते अशा पद्धतीने माइंड गेम करून लोकांना आपल्याकडे ओढण्याचा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने या 10 वर्षामध्ये कोणती कामं केली, विकासाची कामं केली, म्हणजे सामान्य माणसाला ज्ञान देण्यासाठी, सामान्य माणसाच्या खिशात धन येण्यासाठी कोणतं काम केलं ते सांगावं. तुम्हाला या ठिकाणी कुठेही असं काही दिसणार नाही. उलट तुमच्या खिशातून पैसे काढले आहे, हे सगळी मौज सुरू आहे, मौज. म्हणजे एवढा मोठा पैसा इथं आहे, त्या सगळा पैसा. अहो, रोड बांधणं म्हणजे देशाचा विकास नाही. शेतावर इरिगेशन, प्रत्येकाच्या बांधावर इरिगेशनचं पाणी जाणं म्हणजे हा विकास आहे. परंतु तसं नाही. मी सांगतात की रोड म्हणजे या देशाची रक्तवाहिनी आहे. अरे रक्तवाहिनी कशी? माणसाच्या शरीरामध्ये जर सकस अन्न नसेल तर त्या नुसत्या रोडला काय उपयोग? मंत्र्यांना जाण्या येण्यासाठी म्हणजे सोयीचं होईल त्याच्या मतदारसंघामध्ये, कारण रोड चकाचक आहे, त्यांना धक्का लागत नाही, त्यांच्या पोटातलं पाणी आलत नाही. परंतु शेतकऱ्यांना मात्र तर शेतापर्यंत जाण्यासाठी तर त्याला आपल्या बैलबंडीनीच जावं लागते, खांद्यावर नांगर घेऊन जावं लागते. त्या रोडची काय अवस्था आहे? तिथे मात्र सगळं नन्नाचा पाडा आहे. आणि म्हणून हे जे सगळं सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, उद्योगांच्या माध्यमातून भ्रष्टाचार आहे, उद्योगपतींचं कर्जमाफ, शेतकऱ्यांकडून वसुली आणि उद्योगपतींचं कर्जमाफ. माहिती अशी की 14 लाख करोड म्हणजे संसदेमध्ये सांगितलं गेलं 14-15 लाख करोडचं शेतकरी म्हणजे उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. परंतु प्रत्यक्षात बँका सांगून राहिल्या आहे, आरबीआय सांगते आहे की या देशातल्या उद्योगपतींचं 25 लाख करोडचं कर्ज माफ झालेलं आहे. 25 लाख, तुम्ही कल्पना करा काय अवस्था आहे. म्हणजे म्हणून या देशातल्या सामान्य लोकांना आगामी काळामध्ये फार मोठी जिम्मेदारी त्यांना निभावावी लागणार आहे. म्हणून त्यांना विचार केला पाहिजे त्यांनी की सरकारने सांगितलेली कोणती गोष्ट. तुम्हाला सांगितलं मस्त 2014च्या निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख देऊन, प्रत्येकाला वाटलं की आता मला 15 लाख मोदीजी देणार आहे. अरे 15 लाख दिले नाही, 15 लाख तुमच्या खिशातून या 10 वर्षामध्ये वसूल केलेले आहे टॅक्सच्या रूपाने. प्रत्येकाच्या खिशातून 100 रुपयाचं म्हणजे गरिबांना 100 रुपयाचं धान्य मोफत देत आहे. 5 किलो धान्य, गहू तांदूळ 100 रुपयाचं धान्य मोफत देत आहे. परंतु त्या गरिबाच्या खिशातून 5 ते 6 हजार रुपये टॅक्सच्या रूपाने वसूल केल्या जात आहे. प्रत्येकाजवळ गाडी आहे, डिझेल पेट्रोल भरल्या जाते. तुम्ही ज्यावेळेस सरकार म्हणजे 2014 मध्ये जे पेट्रोलचे भाव 65 रुपये होते, 65 रुपये 68 रुपये होते, आज काय 106 रुपये आहे. नियंत्रित केले आहे म्हणून 106 रुपये आहे, नाहीतर आणखी वाढले असते. म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या खिशातून पैसा चाललेला आहे. जीएसटीच्या माध्यमातून कसा चालला आहे तेही सांगितलं, पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून हे सगळा पैसा चाललेला आहे. आणि म्हणून तुमच्याकडून एकीकडे गरिबांना 100 रुपयाची वस्तू मोफत द्यायची आणि दुसरीकडून त्याच्या खिशातून 4-5 हजार 5-7 हजार रुपये वसूल करायचे टॅक्सच्या रूपात. ह्या अशा पद्धतीचा गोरखधंदा, लूट ही सुरू आहे. आणि त्याच्यामुळं आपण सामान्य लोकांनी या सगळ्या गोष्टीचं महत्व लक्षात घेऊन आगामी काळात प्रश्न, तुम्हाला मत मागायसाठी जे लोक येणार आहे त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यांचे ज्या पक्षाचे कार्यकर्ते येणार आहे त्यांना प्रश्न विचारले पाहिजे की आमच्या मुलाच्या रोजगाराचं काय, आमच्या मुलाच्या शिक्षणाचं काय. आता नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये समूह शाळा स्थापन करण्याचा प्रयत्न. आज ज्या जिल्हा परिषदच्या शाळा प्रत्येक गावागावात आहे, आम्ही या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकलेलो आहे, शिक्षण घेतलेलं आहे. या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचा घाट वर्तमान केंद्र सरकारने आखलेला आहे. जर या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, तुम्हाला जे महात्मा फुलेंनी 150-200 वर्षापूर्वी या देशातल्या सामान्य नागरिकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळा उघडून, ते शाळा बंद करून वर्तमान केंद्र सरकार RSSच्या गाईडलाईन नुसार, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेशियल सुपेरियरिटी सिस्टीम, वांशिक श्रेष्ठत्व ची धोरणाची ही करणारी जी संस्था आहे ती म्हणजे RSS, रेशियल सुपेरियरिटी सिस्टीम. राष्ट्रीय स्वयंसेवक नाही, हे तर नाव आहे, तुम्हाला सांगण्यासाठी आहे. परंतु प्रत्यक्ष त्यांचा जर व्यवहार बघितला
तर रेशियल सुपेरियरिटी, ते स्वतःला श्रेष्ठ समजतात, आर्यवंशाचे समजतात, साऱ्या जगावर आम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे, सारे देशातले सगळे लोक आमचे गुलाम आहेत, अशा मानसिकतेमधून काम करत असलेले हे जे लोक आहेत त्यांना वर्तमान केंद्र सरकारला हे लोक गाईड करत आहेत. आणि पुन्हा मनुस्मृतीचे नियम या देशामध्ये आणण्याचा, मनुस्मृतीचा नियम म्हणजे काय की तुम्हाला पुन्हा ज्ञानापासून आणि धनापासून वंचित करण्याचा प्रयत्न करण्याचा सगळा सुरू आहे. म्हणून या देशातल्या सामान्य लोकांनी, या देशातल्या तरुणांनी, या देशातल्या शेतकऱ्यांनी, या देशातल्या महिलांनी जागणं अरे काय अवस्था आहे महिलांची, प्रचंड शोषण, महिलांचं शोषण जसं मनुस्मृतीच्या काळामध्ये होत होतं, पेशव्याच्या काळात होत होतं, तशा पद्धतीचं धोरण वर्तमान केंद्र सरकार त्या गुजरात दंगलीमध्ये ज्या बिल्किस बानोवर नराधमांनी बलात्कार केला, त्या जे हिंदुत्ववादी म्हणतात, पण मला वाटत नाही की हे सगळे असे हे आरोपी आहे. महिलांवर आरोप म्हणजे त्या गरोदर महिलेवर बलात्कार करणारे लोक 18 लोक, त्यांना शिक्षा झाली आणि त्या झालेल्या शिक्षेत त्यांना माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. म्हणजे बलात्कारांचं समर्थन करणारे लोक, शेतकऱ्यांच्या मोर्चावर गाडी चालवणारे लोक, मारणारे लोक, म्हणजे अशी लोक जर सत्तेवर येत असतील तर या देशातली व्यवस्था किती भयानक राहणार आहे. म्हणून या देशातल्या सैन्यामध्ये आता अग्निवीर योजना येऊन राहिली आहे. अग्निवीर योजना म्हणजे 5 वर्षासाठी सैन्य. अरे काय त्याचं भविष्य राहील जो 5 वर्षासाठी सैन्यामध्ये, उद्या पोलीस दलांमध्ये सुद्धा 5 वर्षासाठी भरती होईल. आणि हे सगळं जर असा सगळा जर कारभार सुरू झाला तर या देशातलं पोलीस दल, या देशातल्या सैन्यामध्ये सुद्धा कोणी भरती होणार नाही. आणि जर या देशातलं सैन्य कमजोर झालं, सैन्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला, सामान्य सैनिकांना वाटायला लागलं की हे सरकार काही आमच्यासाठी काम करत नाही, देशासाठी काम करत नाही, देशांच्या नागरिकांसाठी काम करत नाही, देशाच्या तरुणांसाठी काम करत नाही, देशांच्या महिलांसाठी काम करत नाही, देशांच्या युवकांसाठी काम करत नाही, कोणासाठीच काम करत नाही, तर त्यावेळेस काय अवस्था होईल. एकीकडे असं सुरू आहे, दुसरीकडे या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर नशेचे पदार्थ, नशेचे वस्तू या देशामध्ये विकल्या जात आहे. अदानीच्या पोर्ट मधून आपण नेहमी बातम्या वाचत असतो की अदानीच्या पोर्टमध्ये 3000 किलो ड्रग मिळालं की आणखी काही मिळालं, हे सगळं. आणि आज सगळीकडे देशभर प्रत्येक गाव आणि हे सगळे जे बेरोजगार तरुण आहे ते आपल्या उपजीविकेसाठी या सगळ्या नशेच्या आहारी जात आहे, नशेच्या वस्तूंचा व्यापार करत आहे. आणि त्याचे म्होरके जे आहे, हे नफा कमावणारे जे आहे, हे सगळे राजकीय वरदहस्त लाभलेले आणि म्हणजे ज्याला स्मगलर म्हणतो, स्मगलर आणि राजकीय नेत्यांची एवढी युती झालेली आहे की सामान्य लोकांचं हे सगळे हक्क अधिकार मोठ्या प्रमाणावर हिरावल्या जात आहेत. जसं काही 100 वर्षापूर्वी चायनाची अवस्था होती, चायना सारखा एवढा बलाढ्य देश आज जगात एक दुसरी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नंबर 1 ची अर्थव्यवस्था होण्याच्या स्थितीत असलेले जे आज चीन आहे, हे 1905 मध्ये या चायनाला 1905-06 मध्ये जपान सारख्या छोट्याशा राष्ट्राने हरवलं होतं. का हरवलं होतं तर चायनाच्या तरुणांमध्ये नशेचं एवढं म्हणजे त्या तिथल्या सरकारच्या याच्यामुळे की सारे तरुण, सारे नागरिक नशाखोर झालेले होते आणि त्यामुळे चायनाची ती परिस्थिती झाली होती. आज चायनीज सरकार बदललेलं आहे. कम्युनिस्ट क्रांती झाल्यानंतर ते वेगळ्या पद्धतीचं सरकार आलेलं आहे आणि मग त्यांनी तिथल्या नागरिकांना, म्हणजे चायना हा जगात नंबर 1 ची लोकसंख्या असलेला तेव्हा देश होता, आता भारत जगात नंबर 1 ची लोकसंख्या असलेला झालेला आहे. चायनाच्या सरकारने आपल्या नागरिकांना काम दिलं, त्यांना रोजगार दिला, त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या स्किलचा उपयोग केला, लहान सहान वस्तू प्रत्येक घरी तयार होऊ लागल्या, त्याला बाजारपेठ मिळवून दिली. परिणाम असा झाला की आज सगळीकडे आपल्याला साऱ्या जगभर चायनीज वस्तू लहान सहान दुकानातून सुद्धा दिसतात सगळीकडे. म्हणजे साऱ्या जगाची बाजारपेठ त्यांनी काबीज केली आणि अशा पद्धतीने आज चायना हा एक विकसित देश म्हणून पुढे आलेला आहे. आणि त्याची जीडीपी, आता हे सगळे सांगून राहिले आम्हाला की भारताची जीडीपी किती आहे काय आहे. भारताची जीडीपी आहे 3 लाख ट्रिलियन काहीतरी ट्रिलियन डॉलर आणि चायनाची जीडीपी आहे
20 लाख ट्रिलियन डॉलर, किती फरक आहे. आणि आपल्या लोकांना हे सगळं ट्रिलियन मिलियन काही समजत नाही. सामान्य लोकांना हे सगळे जे भोपू मीडिया आहे, हा भोपू मीडिया सामान्य लोकांना रोज मूर्ख बनवण्याचं काम करत असतो. म्हणून हे सगळं जे आपण समजून घेतलं पाहिजे. जगात भारत निश्चितच नंबर 1चं राष्ट्र होऊ शकते, पण केव्हा, ज्यावेळेस या देशातल्या सामान्य लोकांना रोजगार मिळेल, त्यांच्या उत्पादन क्षमतेचा उपयोग केला जाईल, या प्रत्येकाला रोजगार मिळेल, त्याला शिक्षण मिळेल, प्रत्येकाच्या खिशामध्ये धन येईल, त्याचं राहणीमान उंच होईल, तो विवेकवादी विचारानं वागायला लागेल, तो चमत्कारांवर विश्वास. आज सरकार काय करून राहिलं आहे, चमत्कारी बोवा बाबांना या नागरिकांमध्ये त्यांनी सोडलेलं आहे. मंदिर बांधकाम करू राहिले आहे, म्हणजे सरकार मंदिरांचं बांधकाम करते आहे. ते केवढी शोकांतिक आहे. सरकारने उद्योग उभारायला पाहिजे, सरकारने धरणं बांधायला पाहिजे, सरकारने कारखाने उभारायला पाहिजे, सरकारने स्वास्थ्य केंद्र उभारायला पाहिजे, दवाखाने उभारायला पाहिजे, शाळा उघडायला पाहिजे. ते न करता सरकार मंदिरं बांधत आहे. म्हणजे काय, देश कसा प्रगतीपदावर जाईल त्याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. मंदिरं बांधत आहे म्हणजे कोणाच्या पोटाची व्यवस्था करताय? मंदिरामध्ये पंड्या पुजाऱ्याच्या, आणि जो निठल्ला आहे, जो कुठलंही काम न करता लोकांना देवधर्माच्या नावाने मूर्ख बनवतो आणि पैसे वसूल करतो, अशा लोकांना पुन्हा दैववादी बनवण्याचा, कारण नशिबाचं मुळे तुम्ही गरीब आहात असं सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून होतो आहे. त्याच्यामुळं तुमच्या आमच्या समोर फार मोठं आव्हान आहे. या देशात पंडित जवाहरलाल नेहरूंनी, भारताचे प्रथम प्रधानमंत्री, त्यांनी या सगळ्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष देऊन देशात रोजगाराला महत्व दिलं, देशात शिक्षणाला महत्व दिलं, देशात सार्वजनिक उद्योग उभारले, देशामध्ये स्वास्थ्य केंद्र, म्हणजे गाव तिथे शाळा गेल्या, छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा स्वास्थ्य केंद्र उभे झाली, शिक्षण दिलं, अनेक IIT IIM सारख्या संस्था सुरू केल्या, मेडिकल कॉलेजेस सुरू झाले, आणि त्याच्यामुळे आज आपल्याला गावखेड्यांमध्ये ही भरभराट झालेली दिसते आहे. परंतु वर्तमान केंद्र सरकार, बीजेपीच्या नेतृत्वातील, मोदीजीच्या नेतृत्वातील आणि त्यांच्या लोकांच्या RSSच्या गाईडमध्ये चालणाऱ्या मोदीजीच्या नेतृत्वातील हे सरकार आहे, हे सगळं पुन्हा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करत आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि त्यानंतरच्या काँग्रेसच्या काळात आलेल्या प्रधानमंत्र्यांनी भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्याचं काम केलं, आणि परंतु वर्तमान प्रधानमंत्री मात्र भारतीय लोकशाहीला हे खिळखिळ करण्याचं काम करत आहे, आणि एक केंद्री एक कल्ली कारभार सुरू आहे. त्याच्यामुळं तुमच्या आमच्या आणि शिक्षित, अरे पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर होते, शिकलेले होते, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता, ते कितीतरी जेलमध्ये गेले होते, त्यांनी आपली स्वतःची संपत्ती देशाला दान दिली होती. आणि आपल्याला दुसरीकडे सांगितले जाते की मैं तो गरीब हूँ, झोला लेके आया हूँ, झोला लेके जा रहा हूँ, मैं चाय बेच रहा था. हे सगळं सांगणारा प्रधानमंत्री 10 लाख रुपयाचा कोट घालतो, दिवसातून 4 वेळा ड्रेस बदलवतो, स्वतःच्या प्रवासासाठी 8,000 करोडचे विमानं घेतो, आणि स्वतः प्रचंड सुरक्षेचा ताफा घेऊन देशभर फिरतो, 24 घंटे निवडणुकीच्या मोडवर राहतो. देशाचा प्रधानमंत्री 24 घंटे. केव्हाही तुम्ही त्यांच्याकडून मित्र, मी असं करणार, मी तसं करणार, याच्याशिवाय काहीच नाही, निवडणुकीच्याच मोडमध्ये राहतो. कारण त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे. RSSच्या लोकांच्या ताब्यामध्ये प्रधानमंत्री कार्यालय सोपवून दिलेलं आहे, आणि हे नुसते इकडे फेकाफेकी करत फिरत राहते. आणि त्याच्यामुळं पूर्ण RSS त्यांच्या रेशियल सुपेरिसी सिस्टीम जी आहे ती अधिक मजबूत करण्यासाठी म्हणून सगळं काम करते आहे, आणि मोदीजी त्यांना समर्थन देते आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय दुःखद गोष्ट आहे. म्हणून या देशातल्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांनी, नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी, सैनिकांनी, बेरोजगारांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी, सगळ्यांनी मिळून आगामी काळामध्ये लोकशाही समोर मोठं आव्हान निर्माण झालेलं. लोकशाही म्हणजे आज टिकली तर तुम्ही आम्ही बोलू. आज मी फेसबुक लाईव्ह काय होऊ शकतोय की लोकशाही असल्यामुळं मी माझी मतं मांडू शकतोय. उद्या जर असा नियम केला त्यांनी
की तुम्हाला तुमची मतं मांडता येणार नाही, तर नवीन कायदे काय काय सुरू आहे सगळं, तर हे सगळं जर असं सुरू झालं तर तुम्हाला तुमची मतं मांडता येणार नाही. मतं जर मांडता आली नाही, तुम्हाला स्वातंत्र्य नसलं, संघटित होण्याचं, एकत्रित संघटन बांधण्याचं स्वातंत्र्य नसलं, विचार स्वातंत्र्य नसलं, तर हे सगळं जे लोकशाही आहे ही धोक्यात येत आहे. आणि म्हणून आता ही लोकशाही वाचवण्याची आणि या देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याची, देशाचे उद्योग वाचवण्याची, देशाचं शिक्षण वाचवण्याची, देशाची शेती वाचवण्याची, देशाचा रोजगार वाचवण्याची, देशांच्या महिलांना सन्मान देण्याची तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी पुढच्या काळात अधिक सक्रिय व्हावं, स्वतःची जबाबदारी ओळखावी, संविधानाची ताकद समजावी आणि या आगामी काळामध्ये ज्या काही निवडणुका 2024 ला होणार आहे, या 2024च्या निवडणुकांमध्ये आमचा रोजगार हिरावणारं, आमचं स्वातंत्र्य हिरावणारं, आमची लोकशाही हिरावणारं सरकार आणि आम्हाला गरीब करणारा, आम्हाला टॅक्सच्या रूपातून मोठं लुटणारं सरकार घालवून देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे सज्ज होऊया. आपण ही आपली जबाबदारी, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाच्या मताला मोठी किंमत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे, त्या मताचा या पद्धतीने असा वापर करा की जो पक्ष, जो उमेदवार या वर्तमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडून येण्यासाठी सक्षम आहे त्याच्या पाठीमागे पूर्ण ताकद उभी करा, मतविभाजन टाळा आणि या सरकारला हे 400 पार नाही 400 में हार अशा पद्धतीचा सबक शिकवून यांना घरी कसं पाठवता येईल हा सगळा प्रयत्न, ही खोनगाट आपल्या मनाशी बांधा अशी मी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, ओबीसी जनगणना समिती आणि सर्व नागरिकांतर्फे एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे. विषय पुष्कळ आहे, परंतु सारेच्या सारे एका फेसबुक लाईव्ह मध्ये होणार नाही, म्हणून मी एक अल्पसा प्रयत्न या माध्यमातून आपल्या समोर मला दिलेल्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.